नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा कंप्लेंट असते की माझ्यासोबतच गोष्टी अशा का घडतात किंवा मी कोणाचं काय वाईट केलं आहे म्हणून माझ्यासोबत वाईट गोष्टी घडतात किंवा चुकीच्या गोष्टी या माझ्याच नशिबात का, असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा कुठलीही गोष्ट घडते ती बऱ्याचदा आपल्या चांगल्यासाठी घडत असते. आपलं नशीब, आपला प्रारब्ध त्यानुसार गोष्टी घडत जातात. परंतु कायमस्वरूपी त्याचा स्ट्रेस घेणं, त्याच्याबद्दल बोलत राहणं हे चुकीचं की बरोबर, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी या आपल्या प्रारब्धाचा भाग असतो. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला स्वीकार कराव्याच लागतात. त्या गोष्टी आपण स्वीकार नाही केल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यावरती दिसू लागतात. जसं की इतरांना ब्लेम करणं किंवा त्या गोष्टीला तो माणूस जबाबदार आहे म्हणून आपल्यासोबत वाईट झालं, या गोष्टीचं आयुष्यभर रिग्रेट करणं किंवा त्या माणसाचा रागराग करणं, यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. मित्रांनो, जी गोष्ट आपल्या प्रारब्धात असते ती आपण कधीही बदलू शकत नाही. परंतु जर आपण त्या गोष्टीचा स्वीकार केला, त्या गोष्टीचा स्वीकार करून त्याच्यावरती जर मार्ग काढला तर नक्कीच आपण यातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जी गोष्ट तुमच्या नशिबात आहे, जी घटना, जी माणसं तुमच्या प्रारब्धात आहे ती तुम्हाला भेटणारच आहे आणि त्याला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे. त्यामुळे जेव्हा कुठलीही वाईट परिस्थिती येते, वाईट लोक येतात, तेव्हा त्यांना आनंदाने ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मी मान्य करते की चुकीच्या गोष्टींना कधी समर्थन नाही केलं पाहिजे. परंतु त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावरती सुद्धा वाईट परिणाम झाला नाही पाहिजे, याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला मी एक रामायणातील प्रसंग सांगत आहे. जेव्हा प्रभू श्रीराम वनवासावरून परत येतात तेव्हा ते कैकेयी मातेला भेटायला जातात. कैकेयी मातेला भेटायला गेल्यानंतर त्या त्यांना विचारता की मी माझ्यामुळे तुम्हाला वनवासाला जावं लागलं, एवढ्या वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलं, तरी सुद्धा तुम्ही मला एवढ्या आनंदाने भेटायला आलात आणि मला माफ केलं. त्यावरती प्रभू श्रीराम त्यांना म्हणाले की जी गोष्ट झाली तो माझ्या प्रारब्धाचा भाग होता. त्यामुळे ही गोष्ट तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून माझ्यासोबत घडणार होती, ती घडलीच. त्यासाठी तुम्ही स्वतःला दोषी नका समजू. यावरती कैकेयी मातेलाही प्रभू श्रीरामांचं बोलणं ऐकून आनंद झाला. मित्रांनो, यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी इतरांना ब्लेम करणं सोडून देतो आणि ती गोष्ट आनंदाने स्वीकारतो, तेव्हा ती परिस्थितीही आपल्या आयुष्यातून लवकरात लवकर जाते आणि पुढे आपल्याला त्या गोष्टीचं दुःखही होत नाही आणि आपण स्ट्रेसमध्येही राहत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण जी गोष्ट घडते त्याबद्दल कायम विचार करत असतो, मग त्याचा परिणाम आपल्या भविष्यावरती होत असतो. त्याचबरोबर आपलं प्रेझेंट म्हणजे वर्तमान सुद्धा खराब होत असतो. त्यामुळे आपण जी परिस्थिती जेव्हा आनंदाने ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपण त्याच्यावरती मार्ग काढतो. त्याच्यातून कसं पुढे जाता येईल याचा विचार करत असतो. आपण कुठल्याही परिस्थितीचा हा विचार न करता का झालं, कुणामुळे झालं, आपण त्याच्यावरती मार्ग काढला तर आपण लवकरात लवकर बाहेर पडतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावरती, आपल्या बाकीच्या गोष्टींवरतीही होत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण परिस्थिती किंवा माणसांना ॲक्सेप्ट करत नाही तेव्हा त्या गोष्टी काही दिवसांनी डिप्रेशन, अँक्झायटी यांच्या रूपांतरात बाहेर येत असतात. आपल्याला बरेच शारीरिक आजारही या गोष्टींमुळेच होत असतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जा आणि यातून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करा. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.